माझ्या भानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीपावलीचा जो पहिला दिवस, ह्या दिवसाला आपण नरक चतुर्दशी असं म्हणतो आणि ह्या दिवशी सूर्य उदयाच्या आधी सर्वच स्नान करतात। ह्याचं कारण काय, ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत। तर नरकासुर नावाचा एक राक्षस होता। ह्याला भूमीच्या पोटी ह्याने जन्म घेतला होता, म्हणून ह्याला भौमासूर सुद्धा ह्याचं नाव होतं। ह्याला भौमासूर सुद्धा म्हणत होते। या नरकासुरानं ब्रह्मदेवाची तपसाधना केली। तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि वरदान मागितलेलं आहे ब्रह्मदेवाला, मला अमर होण्याचं वरदान द्या। तेव्हा ब्रह्मदेव म्हणून लागले, मीच अमर नाही आणि मी अमर होण्याचं वरदान तुला देऊ शकत नाही। तू दुसरं कोणता तरी वर माग, मी तुला देतो। तू तप केलेला आहेस आणि तपश्चर्येचं फळ म्हणून तुला मी वरदान देण्यासाठी प्रगट झालो आहे। दुसरा वर माग। तेव्हा ह्या नरकासुरानं दुसरा वर मागितला। त्याने वरदान मागितलेलं आहे ब्रह्मदेवाला, माझी जी माता भूमी, हिच्याच हातानं मला मरण यावं, हिच्याशिवाय दुसरं कोणीही मला मारू नये। त्याला वाटलं माता असल्यामुळे ती मला मारणार नाही आणि मी आता अमर झालो, असं त्या भौमासुराला वाटू लागलं आणि तो उन्मत्त झाला। राक्षसच होता आणि तो उन्मत्त झाला आणि सर्व देवांना त्रास देऊ लागला। ऋषी मुनींना त्याने सळोकापळ करून सोडलेला आहे। सर्व देवांना त्रास दिला, मनुष्यांना त्रास दिला, स्त्रियांना त्रास देऊ लागला। त्याने अनेक स्त्रिया पकडून आणल्या आणि बंदीमध्ये घातल्या। एक वेळेस भोग भोगायचा आणि बंदीमध्ये घालून टाकायच्या। अशा 1001 स्त्रिया ह्या भौमासुरानं बंदीत घातलेल्या होत्या। ह्याच्या पापाचा घडा भरला, म्हणून कृष्ण परमात्म्याने ह्याला मारायचं ठरवलेलं आहे। कृष्ण परमात्म्याने ह्याच्याबरोबर युद्ध केलं, पण युद्धाला जाताना कृष्णानं आपली जी पत्नी सत्यभामा हिला बरोबर घेऊन गेले। कारण सत्यभामा जी होती ती भूमीचाच अवतार होती, ही भामा होती आणि भूमीचा अवतार असल्यामुळं तिच्या हातानं ह्याचं मरण होतं, ह्या नरकासुराचं, ह्या भौमासुराचं। म्हणून कृष्ण परमात्म्यानं सत्यभामेला बरोबर घेऊन गेले, त्याच्याबरोबर घनघोर युद्ध केलं आणि शेवटचा बाण सत्यभामेच्या हातानंच त्या भौमासुराला मारला आणि ब्रह्मदेवाचं वरदान सुद्धा तसंच सत्य केलं आणि या भौमासुराला मारलं। ही घटना पहाटे घडलेली आहे। भौमासुराला मारून, रात्रीच भौमासुराला मारून कृष्ण परमात्मा घरी आले। सगळं अंग रक्ताच्या थेंबानं भरलेलं होतं, म्हणून कृष्णानं पहाटच स्नान केलं। स्नान करून नरकासुराला मारून येऊन स्नान केलं, म्हणून आपण ही पहाट स्नान करण्याची प्रथा आहे। जर सूर्य उदयाच्या नंतर स्नान केलं तर नरकात जातो, असं शास्त्रात सांगितलेलं आहे। म्हणून आपण पहाट नरक चतुर्दशी दिवशी पहाट स्नान करावं। ह्या पहाट स्नानाचं महत्त्व सांगितलेलं आहे। ह्या जी नरकासुरानं 1100 स्त्रिया बंदीमध्ये ठेवलेल्या होत्या, ते कृष्ण परमात्म्यानं त्यांना सोडवलं आणि सोडून त्यांना त्यांच्या घरी जायला सांगितलं। परंतु त्या स्त्रिया घरी गेलेल्या नाहीत। त्या म्हणू लागल्या, आम्हाला आता कोण स्वीकार करील, आमच्या घरचे सुद्धा आम्हाला घरात घेणार नाहीत आणि आमचा कोणीही आता स्वीकार करणार नाही। आम्ही तुमच्याच चरणापाशी राहू, तुम्हीच आमचा स्वीकार करा, असं म्हटल्यामुळं कृष्ण परमात्म्यानं 1100 रूप धारण केले आणि प्रत्येकी बरोबर एकाच मुहूर्तावर 1100 त्या स्त्रियाबरोबर विवाह केला। आणि ह्याच स्त्रिया ज्या आहेत ते कृष्णाच्या 1100 पत्न्या आहेत आणि ह्या अष्टनायिका ह्या दुसऱ्या 8 पत्न्या आहेत, ज्या मुख्य नायिका आहेत, मुख्य पत्न्या आहेत। जेव्हा कृष्ण परमात्मा ह्या नरकासुराला मारून परत येऊन पहाट स्नान केलं, तेव्हा सगळीकडं आनंदी आनंद झाला। सगळीकडं गोडधोड घरामध्ये करू लागले,
आणि आनंद साजरा करू लागले, फटाके उडवू लागले, सगळीकडे दीपक लावून कृष्ण परमात्म्याच्या ह्या विजयाचं स्वागत करण्यात आलं. आणि हाच दिवस दीपावली म्हणून आपण साजरा करतो. हा दीपावलीचा पहिला दिवस सांगितलेला आहे. माझी जर माहिती आवडली सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.